नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत काजू पनीरची भाजी। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत पनीर काजू भाजी। इथं पनीर 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे मी। इथं काजू घेतलेत मी 50 ग्रॅम। त्याच्यानंतर कांदा, लसूण घेतलाय। इथं घेतली मी हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा घेतलाय छोटासा। इथं पुन्हा काजू पाकळी घेतलेली आहे मी। आणि इथं गरम मसाले घेतलेत। गरम मसाल्यामध्ये मी लवंग, दालचिनी, बडीशेप घेतलेली आहे। हा मसाला वेलदोडा घेतलेला आहे। हे साधे हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत आणि मिरी दाणे घेतलेले आहेत 4। तर आता भाजी कशी बनवायची ते मी दाखवते तुम्हाला। तर हे बघा, आपण आहे ना ह्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे। आता आपल्याला मसाला करायचा आहे। आपण भाजी करतोय पनीर काजू। तर त्याच्यामध्ये बघा आता आपल्याला कसा मसाला शिजवून घ्यायचा आहे भाजीचा। आपण आता हे कांदे टाकणार आहे पाण्यामध्ये। त्याच्यानंतर आपण हे काजू टाकणार आहे पाण्यामध्ये। आणि हा जो पूर्ण गरम मसाला आहे, हा गरम मसाला पण आपण असा पाण्यामध्ये टाकणार आहे। आणि हे सगळं आपण आता शिजवून घेणार आहे। थोडंसं मीठ घालणार आणि मिठामध्ये हा सगळा मसाला मी गॅसवर ठेवणार आहे आता हा। आणि 5 ते 7 मिनिटासाठी मी हा शिजवून घेणार आहे मसाला, म्हणजे आपला कांदा आणि काजू शिजायला पाहिजे। हे बघा, मी गॅस फास्ट केलाय। आता हे चांगलं उकळून देणार आहे 5-7 मिनिटासाठी। आणि उकळलं की गाळून घेऊन मी त्याची पेस्ट करणार आहे। मी दाखवते तुम्हाला। आता जो मसाला आपण शिजत घातला होता, कांदा, काजू आणि गरम मसाला घातलेला आपण, तो शिजलेला आहे। तो आता मी गाळून घेणार आहे। मी दाखवते तुम्हाला। हा मसाला आता आपण गाळून घेणार आहे। मी इथे एक गाळणी घेतलेली। गाळणीमध्ये हे बघा, असं आपल्याला पूर्ण ते पाणी काढून घ्यायचंय। पाणी ठेवायचं नाहीये ह्या मसाल्यामध्ये आपल्याला। मिक्सरच्या भांड्यात टाकला मी तो। आणखीन माझा बाकी मसाला आहे तो मी। आता हा कांदा आपण शिजवून घेतलाय मंडळी। या कांद्याचा पूर्णपणे वास आता ह्या पाण्यामध्ये गेलेला आहे, त्याच्यामुळे आपण ते पाणी यूज करणार नाहीये भाजीला। आता आपले हे सगळे गरम मसाले, काजू, कांदा आपण सगळे मिक्सरला बारीक करणार आहे। अशा पद्धतीने आपला आता हा काजू, आपण जे काजू पनीरची भाजी करणार आहे त्याचा मसाला रेडी आहे। इथं मी ही पेस्ट करून घेतली, काजू आणि कांदा जो मी शिजवून घेतला होता गरम पाण्यामध्ये, त्याची ही पेस्ट आहे। इथं एका टोमॅटोची, पिकलेल्या टोमॅटोची पेस्ट करून घेतली। इथं आलं, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्याची पेस्ट आहे। आपण इथं पनीर 250 ग्रॅम जे पनीर घेतले होते त्याचे असं हे क्यूबमध्ये पनीर करून घेतले। आणि इथं आपण काजू पाकळी भिजत घातलेली। आता आपण पनीर थोडंसं तुपामध्ये परतून घेणार आहे। तर हे बघा, इथं आपण तूप घालतोय 2 चमचे आणि त्याच्यामध्ये आपण पनीर परतून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हे पनीर टाकतोय। थोडीशी आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची पनीरवरती। आणि आता हे पनीर आपण चांगलं ह्या तुपामध्ये परतून घेणार आहे। गॅस फास्ट केलाय मी। फास्ट गॅसवरती हे पनीर परतून घ्यायचं आहे आपल्याला। थोडंसं तिखट आणि तुपामध्ये पनीर परतवलं ना मंडळी की भाजीला आणखीन टेस्ट येते।
आता गॅस मी बंद करते. आता हे बघा मंडळी, ह्याच कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. त्या तेलामध्ये मी पुन्हा एकदा 2 चमचे तूप घालते. आता ही भाजी तुम्ही बटरमध्ये सुद्धा फोडणीला देऊ शकता. खूप छान लागते बटरमध्ये सुद्धा ही भाजी. आता आपल्या घरी तूप आहे मंडळी, मी तुपात देते भाजी फोडणीला. मी तुपात पण छान लागते, बटरमध्ये पण छान लागते भाजी ही. आपण जिरं टाकतो. मोहरी टाकायची नाही आपल्याला ह्या भाजीला. जिऱ्यामध्ये भाजी फोडणीला द्यायची आपली. जिरं तडतडलं की मी हळद टाकणार आहे. की अर्धा चमचा हळद टाकली. त्याच्यानंतर आपण हे हिंग टाकला अर्धा चमचा. त्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकतो. छान असा कच्चा वास, आलं लसूण पेस्टचा जो कच्चा वास असतो तो आपल्याला घालवायचा आहे. चांगला आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आलं लसूण पेस्ट. आता आपण ही जी कांद्याची पेस्ट होती, कांदा आणि काजूची, ती पेस्ट घालतोय. आता ती पण आपल्याला अशी परतून घ्यायची चांगली. आता आपण मसाले टाकतोय. हा आपला घरगुती मसाला आहे साठवणीचा, अर्धा चमचा. लाल मिरची पावडर आहे अर्धा चमचा. धने जिरे पावडर आहे अर्धा चमचा. आता हे मसाले आपल्याला चांगले परतून घ्यायचे. आता आपण टोमॅटो टाकतोय. टोमॅटोची पेस्ट आहे. छानपैकी आपल्याला आता ही टोमॅटोची पेस्ट पण चांगले परतून घ्यायची बरं का. आलं लसूण पेस्टला थोडंसं ओलसर असते, त्याच्यामुळे मंडळी खाली असं कढईला करपल्यासारखं दिसतं, पण तो मसाला करपलेला नसतो. आलं लसूण पेस्टचं जे पाणी असतं ते पाणी खाली कढईला लागतं आणि तसं करपल्यासारखं दिसतं. आता हा आपण चांगला मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. आता आपला असा मसाला परतून झालेला आहे चांगला छानपैकी. आपण आता पनीर टाकणार आहे. हे जे आपण तुपामध्ये पनीर परतून घेतलं होतं आता आपण मीठ टाकणार आहे. आता आपण जे काजूचे तुकडे भिजत घातले होते ते काजू आपण टाकणार आहे भाजीमध्ये. थोडीशी कोथिंबीर. आता आपण पाणी घालणार आहे. आपल्याला जशी भाजी पाहिजे तसं आपण पाणी घालायचं आहे मंडळी.
घट्ट पाहिजे असेल भाजी तर थोडंसं पाणी घाला, पातळ पाहिजे असेल तर थोडं पाणी जास्ती घाला. आता मी पाणी घालते भाजीला. थोडीशी अशी आता ही भाजी मी खालीवर करून घेते. आपण आता पाणी घालूया भाजीला. अर्धा ग्लास मी पाणी घातले. आता ही भाजी चांगली उकळून द्यायची आपल्याला. थोडासा मी आता किचन किंग मसाला घालणार आहे वरून. त्याच्यानंतर हा पनीर मसाला आहे. पनीर मसाला थोडासा मी पाण्यात भिजत घातला होता. अशा पद्धतीने आपली काजू पनीर मसाला तयार आहे भाजी. थोडीशी आपण आता कसुरी मेथी घालणार आहे भाजीला. ह्या आता आपण कसुरी मेथी घालतोय थोडीशी. हातावरती मी चोळून घेतली ही मेथी. कोथिंबीर घालायची. आणि हे फ्रेश क्रीम आहे. फ्रेश क्रीम म्हणजे मंडळी दुधावरची साय आहे. मी थोडंसं चमच्याने एकसारखी करून घेतली आहे साय ही. थोडीशी साय आपण घेतली, थोडीशी चमच्याने एकसारखी करून घेतली. फ्रेश क्रीम मंडळी हे घरची साय आहे आपली दुधावरची. तर अशा पद्धतीने आपली आता ही पनीर काजू मसाला तयार आहे. तर बघा कशी वाटते मंडळी. तुम्हाला करून बघा, खाऊन बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता ही भाजी आपण सर्व करणार आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत पनीर काजू मसाला. मी त्याची रेसिपी दाखवते तुम्हाला. आपण भाजी सर्व करतोय. खूप छान होते ही भाजी. अशा पद्धतीने एकदा करून बघा. सुंदर चव पण खूप छान लागते. तुम्ही हॉटेलची भाजी खायची विसरून जाल, एवढी सुंदर भाजी होती ही. आपण कोथिंबीर टाकूया. थोडंसं आपण क्रीम टाकूया वरून. अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे. करून बघा, खाऊन बघा. धन्यवाद मंडळी.